बघा मुलांना, आपल्या जे निश्चय पद्धतीमधील दिलेलं जे उदाहरण दिलेलं आहे ते आपण इथे पाहणार आहोत की आपलं जे पहिलं उदाहरण आहे निश्चय पद्धतीने दिलेले एक सामायिक समीकरणामधील, ते असं आहे की y अधिक 2x वजा 19 बरोबर 0, 2x वजा 3y अधिक 3 बरोबर किती, तर 0. मग दिलेलं समीकरण काय आहे ते आपण बघणार आहोत की ax अधिक by बरोबर 6 बरोबर किती आहे, तर c या स्वरूपात आपल्याला काय करायचं आहे, लिहायचं आहे. म्हणून 2x अधिक y बरोबर किती, 19 आणि 2x वजा 3y बरोबर वजा 3. मग ही आपण पद्धती जी आहे अशा पद्धतीने मांडलेली आहे ही उकल. तर d बरोबर किती, 2 2 2 आणि 1 3 हे आपण घेतलेले आहे. त्याचं तिरकस गुणाकार आपण इथे करून घेतलेला आहे. बघा, 2 गुणिले 3 वजा 2 गुणिले 1 बरोबर 3 दुने किती, तर 6 आणि 2 1 2 म्हणून वजा 6 वजा 2 बरोबर किती, वजा वजा अधिक म्हणून आलेले आहे वजा 8. मग dx बरोबर किती आलेले आहे, तर 19 वजा 3 1 वजा 3 बरोबर तिरकस गुणाकार जो आहे तो आपण इथे करून घेतलेला आहे की 19 गुणिले 3 आणि वजा 3 गुणिले 1. मग 19 गुणिले 3 किती आलेले आहे, तर 57 आलेले आहेत आणि 3 1 3. मग 57 मधून आपल्याला काय करायचं आहे, वजा 3 मायनस करायचे आहे. किती आलेले आहे, तर 54 आलेले आहे. मग dy बरोबर किती, तर 2 2 19 वजा 3 19 वजा 2 2 आपण घेतलेले आहे, 19 वजा 3 आपण इथे घेतलेले आहे. मग हे आहे dy बरोबर, तर किती आलेले आहे बघा, तिरकस गुणाकार आपण इथे केलेला आहे. 2 गुणिले वजा 3 वजा किती आलेले आहे, तर 2 गुणिले 19. मग 3 दुने 6 आपण घेतलेले आहे आणि 19 दुने 38. मग इथे आपल्याला काय करायचं आहे, वजा वजा अधिक आलेले आहे, त्यामुळे 38 अधिक 6 बरोबर किती आलेले आहे, तर वजा 44 जे आहे ते आलेले आहेत. आता आपण इथे x बरोबर dx छेद d बरोबर x बरोबर काय येणार आहे, तर वजा 54 छेद वजा 8 हे आलेलं आहे. मग इथे आपण त्याचं काय केलेलं आहे, तर भागाकार केलेला आहे. तर तो आलेला आहे 6.75 एवढा भागाकार आपला आलेला आहे. मग y बरोबर dy छेद d बरोबर किती, y बरोबर वजा 44 छेद वजा 8. त्याचा भागाकार जो आहे आपण करून घेतलेला आहे तो आलेला आहे 5.5. त्यानंतर इथे आपल्याला xy बरोबर 6.75 आणि 5.5 ही जी समीकरणे आहे ती त्याची उकल जे आहे ते आपल्याला इथे मिळालेली आहे. आता पुढचं जे उदाहरण आहे ते आपण इथे घेणार आहोत आणि दुसरं जे उदाहरण आहे ते आपण इथे घेतलेलं आहे. तर बघा, आपलं दुसरं जे उदाहरण आहे ते आहे 3x वजा 2y बरोबर 3. 2x अधिक y बरोबर किती, तर 16. मग 3x वजा 2y बरोबर 3. 3 2x अधिक y बरोबर किती आलेला आहे, 16 आलेला आहे. मग वरील समीकरणाच्या निश्चयकांच्या ज्या किमती आहेत त्या आपल्याला काढायच्या आहेत. म्हणून d बरोबर किती, तर 3 2 आणि वजा 2 1 बरोबर किती आलेला आहे, तर 7. मग dx बरोबर किती, तर 3 16 आणि वजा 2 1 बरोबर किती आलेला आहे, तर 35. dy बरोबर 3 2 3 आणि 16 बरोबर किती आलेले आहे, 42. मग क्रेमरच्या पद्धतीनुसार ही उकल आपण काढलेली आहे की x बरोबर 35 छेद 7 बरोबर 5 म्हणून y बरोबर किती आलेलं आहे, 42 छेद 7 आणि 7 च कम 42 म्हणून 6 आलेले आहे. तर xy बरोबर किती आलेले आहे, 5 6 ही जी उकल आहे ते आपण इथे काढून घेतलेली आहे. आता पुढील प्रमाणे आपण ही जी माहिती आहे ती आपण घेणार आहोत. d बरोबर 0 असेल तर उकल येणारच नाही, म्हणून d ही नेहमी शून्येतर संख्या असते. कशी असते, तर d ही नेहमी शून्येतर संख्या असते. म्हणून खालील एक सामायिक समीकरणे क्रेमरच्या पद्धतीने आपल्याला सोडवायची आहे. तर 4x अधिक 3y वजा 4 बरोबर किती, 0. मग 6x बरोबर किती, तर 8 वजा 5y. मग दोन्ही समीकरणे ax अधिक by बरोबर c या स्वरूपात आपल्याला लिहायचे आहेत. म्हणून 4x अधिक 3y बरोबर किती, तर 4. मग 6x अधिक 5y बरोबर किती, 8. मग d बरोबर 4 6 3 5 बरोबर त्याचा तिरकस गुणाकार आपण इथे करून घेतलेला आहे.
4 पंचे 20 आणि साइन त्रिक 18. मग 20 मधून आपल्याला 18 मायनस करायचे आहे. किती आलेलं आहे? 2 आलेलं आहे. dx बरोबर किती? तर 4 8 3 5 बरोबर किती? 4 पंचे 5 चौक किती मुलांना? तर 20 आणि 8 त्रिक 24. मग आपल्याला 24 मधून 20 जे आहे ते मायनस करायचे आहे. किती आलेले आहे? तर वजा 4 जे आहे ते आलेले आहे. तर बघा dy बरोबर किती? 4 आणि 6 4 आणि 8. मग तिरकस गुणाकार आपण केलेला आहे. 4 गुणिले 8 वजा 6 गुणिले 4. मग 4 8 32 आणि साइन चौक 24. वजा बाकी आपण करून घेतलेले आहे. आलेले आहे 8. मग x बरोबर dx छेद d बरोबर वजा 4 छेद 2. बे 1 बे 2 4 आलेला आहे वजा 2. त्यानंतर y बरोबर dy छेद d बरोबर 8 छेद 2 किती आलेला आहे? बे 1 बे चौक 8 म्हणजे 4 आलेलं आहे. तर आता इथे आपल्याला x y च्या जे किमती आहे त्या मिळालेल्या आहे वजा 2 आणि 4. हे दिलेलं एक सामायिक समीकरणांची काय काढलेले आहे? तर आपण उकल काढून घेतलेली आहे. आता पुढचं जे समीकरण आहे ते आपण इथे अभ्यासणार आहोत. तर पाहूया पुढे दिलेलं समीकरण की 6x वजा 4y बरोबर वजा 12 आणि 8x वजा 3y बरोबर किती? तर वजा 2. म्हणून आपण इथे घेतलेलं आहे. म्हणून बघा जे आपलं दुसरं उदाहरण आहे ते आपण घेतलेलं आहे की दिलेलं जे समीकरण आहे आपल्याला ते आहे 6x वजा 4y बरोबर वजा 12 आणि दुसरं समीकरण आहे 8x वजा 3y बरोबर वजा 2. म्हणून d बरोबर 6 वजा 4 8 वजा 3 बरोबर तिरकस गुणाकार आपण इथे करून घेतलेला आहे. साइन त्रिक 18 आणि 8 चौक 32. मग आपल्याला 32 मधून काय करायचं आहे? 18 हे मायनस करायचे आहे. आलेले आहे 14. मग dx बरोबर किती? तर 12 वजा 4 वजा 2 वजा 3 बरोबर तिरकस गुणाकार आपण इथे करून घेतलेला आहे. 12 त्रिक किती? 36 आणि 4 दुने 8. मग 36 मधून आपल्याला काय करायचे आहे? 8 हे मायनस करायचे आहे. आलेला आहे वजा 28. dy बरोबर किती? तर 6 वजा 12 8 वजा 2 बरोबर साइन दुने किती? तर साइन दुने 12 आणि 12 8 96. म्हणून आपल्याला काय करायचं आहे? तर 96 मधून आपल्याला 12 हे मायनस करायचे आहे. आणि किती उत्तर आलेलं आहे आपलं? तर 84 एवढं उत्तर आलेलं आहे. मग x बरोबर किती? तर dx छेद d बरोबर वजा 28 छेद 14. 14 1 14 14 दुने 28 किती आलेलं आहे? वजा 2 आलेलं आहे. मग y बरोबर dy छेद d बरोबर किती? तर 14 84 छेद 14 बरोबर किती? 14 1 14 आणि 14 84 म्हणून 6 आलेलं आहे. मग x y चे जे किमती आहेत ते आपण काढलेल्या आहेत की 2 6 हे दिलेलं एक सामायिक समीकरणांची जी उकल आहे ते आपण इथे काढून घेतलेली आहे. आता पुढील उदाहरणे देखील आपण इथे पाहणार आहोत. तर पाहूया आपली काही पुढील उदाहरणे. तर इथे आपण पाहू शकतो की 3x वजा 4y बरोबर 8. मग हे समीकरणी रेषीय नाही परंतु दिलेल्या चलामध्ये योग्य तो बदल करून आपण नवीन चलांची निर्मिती करू शकतो. ही नवीन चले वापरून तेच समीकरण रेषीय समीकरणाच्या रूपात जे आहे ते आपल्याला लिहायचे आहेत. तर हे जे नवीन समीकरणे आहेत त्याचे काही उदाहरणे जे आहेत ते आपण इथे पाहणार आहोत. तर पहा पहिलं जे उदाहरण आहे ते आपण घेतलेलं आहे की 4 छेद x अधिक 5 छेद y बरोबर किती? 7. दुसरं जे समीकरण आहे ते आहे 3 छेद x अधिक 4 छेद y बरोबर 5. मग 4 छेद x अधिक 5 छेद y बरोबर 7 आणि 3 छेद x अधिक 4 छेद y बरोबर किती? तर 5. म्हणून आलेलं आहे की 4 कंसामध्ये x 1 छेद x अधिक किती? 5 आणि कंसामध्ये किती येणार आहे? 1 छेद y बरोबर 7. हे आहे आपलं समीकरण 1. मग दुसरं आपण इथे घेऊया की 3 कंसामध्ये 1 छेद x अधिक किती येणार आहे? 4. मग कंसामध्ये काय येणार आहे? तर 1 छेद y येणार आहे. मग बरोबर किती? तर 5. हे आहे आपलं समीकरण 2. मग समीकरण 1 व समीकरण 2 मध्ये आपल्याला 1 छेद x m हे घ्यायचं आहे व 1 छेद y बरोबर n मानल्यास आपल्याला खालील समीकरणे जे आहे ते त्याचे उकल जे आहे ते आपल्याला इथे करून घ्यायचे आहे. म्हणून 1 छेद x आपण काय मानलेलं आहे? m आणि 1 छेद y हे काय मानलेलं आहे? तर n हे मानलेलं आहे आणि त्याच किमती आपल्याला पुढील उदाहरणामध्ये ज्या आहेत त्या ठेवायच्या आहेत. म्हणून बघा 4m अधिक 5n
बरोबर किती 7 हे तिसरं आपल्याला समीकरण आपण घेतलेलं आहे. मग 3m अधिक 4n बरोबर किती तर 5 हे चौथं समीकरण आपल्याला मिळालेलं आहे. म्हणून m बरोबर किती तर 3 आणि n बरोबर किती -1 ही आपल्याला उकल मिळते. मग m बरोबर 1/x तर 3 बरोबर किती 1/x म्हणून x बरोबर किती मिळालेलं आहे 1/3 हे मिळालेलं आहे. मग n बरोबर 1/y म्हणून 1 बरोबर 1/y बरोबर y बरोबर किती मिळालेलं आहे तर आपल्याला y बरोबर -1 हे मिळालेलं आहे. मग xy च्या जी किमती आहेत त्या आपण काढलेल्या आहेत की 1/3 बरोबर किती तर -1 ही दिलेल्या सामायिक समीकरणांची जी उकल आहे ते आपण काढून घेतलेली आहे. आता जे पुढचे उदाहरण आहे ते देखील इथे आपण पाहणार आहोत. तर जे दुसरे उदाहरण आहे ते आपण इथे घेतलेलं आहे. तर बघा आपलं जे दुसरं उदाहरण आहे ते आहे 4/x - y अधिक 1/x अधिक y बरोबर किती तर 3. मग 2/x - y वजा 3/x अधिक y बरोबर किती तर 5. त्याची उकल बघा आपण कशी करून घेतलेली आहे तर 4/x - y अधिक 1/x अधिक y बरोबर किती तर 3. मग 2/x - y बरोबर 3/x अधिक y बरोबर आलेले आहे 5. म्हणून 4 काय येणार आहे तर 1/x - y अधिक 1/x अधिक y बरोबर 3 हे आहे समीकरण 1. मग 2 1/x - y आणि 3 -3 मग 1 काय येणार आहे x अधिक y बरोबर किती आलेले आहे तर 5 आलेले आहे. हे समीकरण किती आहे आपलं तर दुसरं आहे. मग समीकरण 1 व समीकरण 2 मध्ये आपल्याला काय मिळवायचं आहे बघा तर 1/x - y बरोबर a व 1/x अधिक y बरोबर b आपल्याला ठेवून समीकरण मिळवायचं आहे. म्हणजेच 1/x - y च्या ऐवजी काय ठेवायचं आहे a ठेवायचं आहे आणि 1/x अधिक y च्या ऐवजी काय ठेवायचं आहे तर b ठेवायचे आहे. म्हणून 4a अधिक b बरोबर किती 3 हे आपलं तिसरं समीकरण आणि 2a वजा 3b बरोबर किती 5 हे आपलं चौथं समीकरण आपलं आलेलं आहे. आता ह्या किमती ठेवून आपल्याला काय करायचं आहे तर समीकरण सॉल्व करायचं आहे. म्हणून समीकरण 3 व 4 सोडून a बरोबर किती 1 आणि b बरोबर -1 या उकली ज्या आहेत त्या आपल्याला मिळतात. पण a बरोबर 1/x - y b बरोबर 1/x अधिक y. मग हे तर आपल्याला माहितीच आहे की त्याऐवजी आपण काय घेतलं होतं a आणि b हे घेतलेलं होतं. म्हणून 1/x - y बरोबर किती येणार आहे 1 व 1/x अधिक y बरोबर किती येणार आहे -1 हे येणार आहे. मग x - y बरोबर 1 हे आपलं पाचवं समीकरण आणि x अधिक y बरोबर -1 हे आहे आपलं सहावं समीकरण. मग समीकरण 5वं समीकरण 6 सोडवून x बरोबर किती 0 आणि y बरोबर -1 ह्या उकली ज्या आहेत त्या आपल्याला मिळतात. म्हणून इथे x y च्या जे किमती आहेत त्या आपण काढलेल्या आहे 0 - 1 हे दिलेल्या समीकरणाचे काय आहेत तर उकली ज्या आहेत त्या आपण काढून घेतलेल्या आहेत. आता पुढील जे उदाहरण आहे ते आपण इथे घेऊया. आपलं तिसरं उदाहरण इथे आपण घेतलेलं आहे. तर बघा आपलं जे तिसरं उदाहरण आहे ते असं आहे की 27/x - 2 अधिक 31/y अधिक 3 बरोबर 85 आणि दुसरं जे आहे ते आहे आपलं 31/x - 2 अधिक 27/y अधिक 3 बरोबर किती 89. मग 27/x - 2 अधिक 31/y अधिक 3 बरोबर किती 85 दिल्याप्रमाणे. मग 31/x - 2 अधिक 27/y अधिक 3 बरोबर किती 89. म्हणून आपल्याला घ्यायचं आहे 27/x - 2. मग 31 आपण घेतलेले आहे तर हे 31 आपण इथे घेतलेले आहे. म्हणून 1 छेद किती येणार आहे y अधिक 3 आपले आलेले आहे बरोबर काय येणार आहे तर हे 85 येणार आहे. हे आहे समीकरण 1. मग 31 कंसामध्ये काय येणार आहे तर 1/x - 2 अधिक 27 बरोबर 1/y अधिक 3 बरोबर 89 हे आहे समीकरण 2. मग आपल्याला समीकरण 1 व समीकरण 2 मध्ये 1/x - 2
बरोबर काय मानायचं आहे तर m मानायचं आहे आणि 1/y अधिक 3 बरोबर काय मानायचं आहे तर n ह्या किमती ठेवायच्या आहेत. म्हणून 27m अधिक 31n बरोबर किती 85 हे तिसरं समीकरण आपल्याला मिळालेलं आहे आणि 31m अधिक 27n बरोबर किती तर 89 हे जे चौथं समीकरण आहे ते आपल्याला मिळालेलं आहे. आता पुढील उदाहरण जे आहे ते आपण पुढील प्रमाणे सोडवूया. बघा समीकरण 3 व 4 यांचे आपल्याला काय करायचे आहे वजाबाकी करायचे आहे. म्हणून 27m अधिक 31n बरोबर 85 आणि 31m अधिक 27n बरोबर किती तर 89. त्यांची जी बेरीज आहे ते आपण इथे करून घेतलेली आहे. ते आलेली आहे -4m अधिक 4n बरोबर किती -4. मग समीकरणाला 4 ने आपल्याला भागायचं आहे. मग m अधिक n बरोबर -1 हे 6वं समीकरण आपल्याला मिळालेलं आहे. मग समीकरण 5 मधून समीकरण 6 जे आहे ते आपल्याला वजा करायचं आहे. मग बघा आपण ते वजा करून घेतलेलं आहे की m अधिक n बरोबर किती 3 आणि -m अधिक n बरोबर -1. बघा हे आपण काय केलेलं आहे इथे सॉल्व करून घेतलेलं आहे. म्हणून 2m बरोबर किती 4. मग m बरोबर किती येणार आहे साहजिकच आहे 2 येणार आहे. मग m बरोबर आलेला आहे 2. मग m बरोबर 2 समीकरण 5 मध्ये आपल्याला ठेवायचं आहे. म्हणून 2 अधिक n बरोबर 3 आणि n बरोबर काय येणार आहे 1 येणार आहे. पण m बरोबर 1/x वजा 2 व n बरोबर 1/y अधिक 3 ह्यात किमती मात्र आहेत. म्हणून x/x वजा 2 बरोबर किती 2 व 1/y अधिक 3 बरोबर किती तर 1. त्यामुळे आपल्याला 2x वजा 4 बरोबर किती येणार आहे तर 1 व y अधिक 3 बरोबर किती 1. त्यानंतर x बरोबर किती आलेला आहे तर 5/2. मग व y बरोबर किती आलेला आहे -2. म्हणून x y च्या जी किमती आहेत त्या आपल्याला मिळालेल्या आहे तर 5/2 आणि -2 ह्या दिलेल्या समीकरणाची जी उकल आहे ते आपण काढून घेतलेली आहे. आता पुढील जे चौथं उदाहरण आहे ते आपण इथे घेणार आहोत आणि जे चौथं उदाहरण आहे ते आपण इथे सॉल्व करून घेतलेलं आहे. तर बघा इथे 1/3x अधिक y अधिक काय येणार आहे 1/3x वजा y बरोबर 3/4. मग दुसरं जे समीकरण आहे ते असं आहे आपलं की 1/2 कंसामध्ये काय आहे 3x अधिक 2y मग वजा 1/2 3x वजा y बरोबर काय येणार आहे -1/8 हे आलेलं आहे. मग त्याचे उकल आपल्याला करून घ्यायचे आहे. बघा आपण कसे केलेले आहे तर हे जे समीकरण आहे आपण ते जसं आहे तसं आधी लिहून घेतलेलं आहे. त्यानंतर 1 कंसामध्ये 1 3x अधिक y हे आपण घेतलेले आहे. मग अधिक 1 आपण घेतलेला आहे. मग 1/3x वजा y हे घेतलेलं आहे आपलं पहिली समीकरणाची उकल बरोबर किती तर 3/4 हे आहे पहिलं समीकरण. दुसरं आपण घेऊया. दुसरं घेतलेलं आहे 1/2 कंसामध्ये 1 3x अधिक y वजा 1/2 1 कंसामध्ये काय येणार आहे तर 3x अधिक 2y बरोबर काय येणार आहे तर 1/8 हे येणार आहे. हे झालं आपलं समीकरण 2. मग समीकरण 1 व समीकरण 2 मध्ये आपल्याला 1/3x अधिक काय आहे तर y बरोबर a मानायचं आहे आणि 1/3x वजा y बरोबर काय मानायचं आहे तर b ह्या किमती ठेवायच्या आहेत. म्हणून a अधिक b बरोबर किती 3/4 हे तिसरं समीकरण व 1/2 a वजा 1/2 b बरोबर काय आहे वजा 1/8 हे आहे आपलं चौथं समीकरण. आता इथे a अधिक b बरोबर किती 3/4 हे तिसरं समीकरण आपण घेतलेलं आहे. मग इथे 1/2 a वजा 1/2 b बरोबर 1/8 हे चौथं समीकरण देखील आपण घेतलेलं आहे. मग समीकरण 4 ला आपल्याला 1/2 ने काय करायचं आहे भागायचं आहे. म्हणून a वजा b बरोबर काय आहे तर 1/4 हेच पाचवं समीकरण आपल्याला मिळालेलं आहे. मग समीकरण इथे आपल्याला समीकरण 2 ला 5 यांची बेरीज करायची आहे. 2ची आणि 5 या समीकरणाची काय करायची आहे तर बेरीज करायची आहे. म्हणून 2a बरोबर 1/4
2 म्हणून a बरोबर किती आलेला आहे 1/4 आलेला आहे। मग 1/4 a बरोबर 1/4 ही किंमत आपल्याला समीकरण कशामध्ये ठेवायची आहे तर 3 मध्ये ठेवायची आहे। आणि बघा समीकरण 3 मध्ये आपण ती ठेवलेली आहे की 1 बरोबर किती 1/4 ही किंमत समीकरण 3 मध्ये आपण ठेवून घेतलेली आहे। म्हणून 1/4 बरोबर किती आलेला आहे अधिक b बरोबर 3/4। मग b बरोबर किती येणार आहे 1/2। पण a बरोबर काय आहे तर 3x अधिक y आहे आणि b बरोबर काय आहे तर 1/3x वजा y आहे। म्हणून 1/3x अधिक y बरोबर किती तर 1/4 आणि x/3x वजा y बरोबर किती तर 1/2। तर 3x अधिक y बरोबर 4 आणि 3x वजा y बरोबर किती तर 2 हे आपल्याला आलेलं आहे। म्हणून दोन्ही समीकरणे सोडवून आपल्याला काय करायचं आहे x बरोबर 1 y बरोबर 1 या उकली आपल्याला मिळालेल्या आहेत। म्हणून इथे x y यांच्या किमती आपण काय काढलेल्या आहेत तर 1 1 ही दिलेल्या समीकरणाची जी उकल आहे ते आपण इथे काढून घेतलेली आहे। आता जे पुढचं समीकरण आहे ते आपण इथे घेऊयात। तर बघा काही अटीवरून आपल्याला समीकरणे जे आहेत ते मिळतात। जसे की साक्षीच्या आजचे वय x वर्ष आहे व सार्थकच्या आजचे वय 5 वर्ष आहे। तर पुढील समीकरण बनवा हे आपल्याला सांगितलेलं आहे। मग सार्थक व साक्षी यांच्या आजच्या वयाची जी बेरीज आहे ती किती आहे 25 वर्ष आहे। मग x अधिक y बरोबर 25। तर सार्थकचे वय साक्षीच्या वयाच्या दुपटीपेक्षा 8 वर्षांनी कमी आहे। मग समीकरण कसं बनवणार आहोत आपण तर y बरोबर 2x वजा 8 असं समीकरण जे आहे ते असं आपल्याला बनवता येईल। त्यानुसार काही उदाहरणे जे आहे ते आपण इथे घेऊयात। तर बघा इथे जे पहिलं शाब्दिक उदाहरण आहे ते असं आहे की एका आयताची परिमिती किती आहे 40 सेंटीमीटर आहे। आयताची लांबी ही रुंदीच्या दुपटीपेक्षा आहे। मग 2 सेंटीमीटर कशी आहे जास्त आहे। तर आयताची लांबी व रुंदी आपल्याला काढायची आहे। म्हणून आयताची लांबी आपल्याला x मानायची आहे आणि रुंदी काय मानायची आहे y मानायचे आहे। म्हणून पहिल्या अटीनुसार आपल्याला 2 कंसामध्ये x अधिक y बरोबर किती 40 परिमिती आपल्याला दिलेली आहे। मग x अधिक y बरोबर किती 20 हे समीकरण 1 आपल्याला मिळालेलं आहे। मग दुसऱ्या अटीनुसार x बरोबर किती तर 2y अधिक 2 म्हणून x वजा 2y बरोबर 2 हे आपल्याला मिळालेलं आहे दुसरं समीकरण। मग समीकरण 1 व 2 निश्चयक पद्धतीने आपल्याला सोडवायचं आहे। म्हणून x अधिक y बरोबर 20 x वजा 2y बरोबर किती आलेले आहेत तर 2 आलेले आहेत। म्हणून बघा d बरोबर काय येणार आहे तर 1 1 आणि 1 वजा 2। मग त्याचा तिरकस गुणाकार आपण इथे केलेला आहे 1 गुणिले वजा 2 वजा 1 गुणिले 1 बे 1 बे इथे आलेला आहे आणि 1 1 1 किती झालेले आहेत वजा 3 आलेले आहेत। मग dx बरोबर किती 20 1 आणि 2 वजा 2। मग त्याचा देखील आपण इथे तिरकस गुणाकार करून घेतलेला आहे। 20 दुनी किती 40 आणि बे 1 बे। मग 20 आणि 2 किती होतात तर 42। मग dy बरोबर किती 1 20 आणि 1 2 बरोबर काय आलेलं आहे तिरकस गुणाकार आपण इथे केलेला आहे 1 गुणिले 2 वजा 2 गुणिले 1। मग बे 1 बे आणि 20 1 20। आता 20 मधून आपल्याला 2 मायनस करायचे आहे किती आलेले आहेत आपले तर वजा 18 हे आलेले आहे। त्यानंतर x बरोबर dx छेद किती तर d म्हणून y बरोबर dy छेद किती येणार आहे तर d। मग y बरोबर वजा 18 छेद किती तर 3। मग 3 1 3 3 स किती 18। मग y बरोबर किती आलेला आहे तर 18 आलेला आहे। तर बघा इथे x बरोबर किती आलेला आहे तर 14 आलेला आहे आणि y बरोबर किती आलेला आहे तर 6 आलेला आहे। म्हणजे आपण इथे 3 ने 42 ला भागितलं म्हणून x बरोबर आलेला आहे 14 आणि 3 ने 18 ला भागितल्यानंतर आपल्याला मिळालेला आहे y बरोबर 6। मग आयताची लांबी किती मिळालेली आहे 14 सेंटीमीटर आणि रुंदी किती मिळालेली आहे तर 6 सेंटीमीटर मिळालेली आहे।